तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले गुरुजी या चॅनलवर आपलं सर्वांचं सकाळी सकाळी स्वागत. गेल्या तासिकेमध्ये आपण पार्ट ऑफ स्पीच पाहत होतो. पार्ट ऑफ स्पीचमध्ये पहिला प्रकार होता नामाचा. नाम म्हणजे काय, नामाचे प्रकार. त्याच्यानंतर प्रोनाऊन आपण पाहत होतो, प्रोनाऊनचे प्रकार. तर पर्सनल प्रोनाऊन आपण पाहिलं होतं. आता पर्सनल प्रोनाऊनच्या नंतर जो येणार आहे तो म्हणजे इंट्रागेटिव्ह प्रोनाऊन, काइंड्स ऑफ प्रोनाऊन. सर्वनामाचे प्रकार. त्याच्यातला पहिला प्रकार आपण पर्सनल प्रोनाऊन पाहिलं, व्यक्तिवाचक सर्वनाम पाहिलं. आज आपल्याला पाहायचं आहे या तासिकेमध्ये इंट्रागेटिव्ह प्रोनाऊन. इंट्रागेटिव्ह INTERROGATIVE इंट्रागेटिव्ह प्रोनाऊन. आता इंट्रागेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे याचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला जातो. याचा वापर फक्त प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक सर्वनामाचा वापर केला जातो, उपयोग केला जातो. मग आता कोणकोणते हे प्रश्नार्थक सर्वनाम आहेत? तर हू, कॉमा, हुज, कॉमा, हुम, है ना. हू, कॉमा, हुज, कॉमा, हू. आता हे हुज आणि हुम याचा वापर फक्त कुणासाठी केला जातो? तर ती व्यक्ती किंवा पर्सनसाठी, व्यक्तीसाठी हुज आणि हुम या तीन प्रश्नार्थक सर्वनामाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, हू इज द चीफ गेस्ट. हू इज द चीफ गेस्ट. प्रश्नार्थक चिन्ह हे पाहू. आता हू कुणाविषयी आलेला आहे? तर चीफ गेस्ट कोण आहेत? कुणाविषयी आले हू? हे चीफ गेस्ट कोण आहेत, है ना. त्यानंतर विच इज द रोड टू द स्कूल. हुज पेन इज धिस. हुज पेन इज धिस, है ना. हुज पेन इज धिस. प्रश्नचिन्ह वाक्यात उपयोग, है ना. तर हुम बघा. हुम डिड यू बारो. Whom did you borrow this book? पहा, म्हणजे हुज आणि हुम, है ना. हे कर्त्यासाठी, हे कर्मासाठी आणि हे षष्ठी विभक्तीसाठी. तर व्यक्तीसाठीचा दोन सर्वनाम आहेत ते हुज आणि हुम. आता वस्तूसाठी कोणतं सर्वनाम? वस्तू. एखादी वस्तूला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे वस्तूला अनुसरून, तर त्यासाठी थिंग्ससाठी कोणता प्रश्न आहे ते? तर त्यासाठी आहे विच. कोणता आहे? विच, है ना. विच ऑफ यू किंवा विच इज द रोड. विच इज द रोड टू द स्कूल. शाळेला जाण्याचा कोणता मार्ग आहे, है ना. विच इज
विच इज द रोड टू द स्कूल, शाळेला जाण्याचा मार्ग कोणता आहे. म्हणजे विच हे वस्तूसाठी वापरतात आणि व्यक्तीसाठी वापरतात. कसं, विच ऑफ यू, विच ऑफ यू, विच ऑफ यू, विच ऑफ यू इज मिस्टर कुमार सन, इज मिस्टर कुमार सन, प्रश्नचिन्ह, इज मिस्टर कुमार सन. तर अशा प्रकारचे सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याची तोंडओळख तुम्हाला व्हावी आणि त्याचा वाक्यात उपयोग करता यावा. आता त्यानंतर व्हॉट एक आहे. व्हॉट हे सुद्धा वस्तूसाठी किंवा व्यक्तीसाठी वापरले जाते. वस्तू किंवा व्यवसाय, आयडिया, वस्तू, व्यवसाय, कल्पना यासाठी व्हॉटचा उपयोग मात्र केला जातो. उदाहरणार्थ, व्हॉट इज आयडॉल मेड ऑफ, की मूर्ती हे कशापासून बनवली जाते. व्हॉट इज आयडॉल मेड ऑफ, व्हॉट इज आयडॉल मेड ऑफ, कशापासून बनवली जाते. त्यानंतर व्हॉट डू यू कॉल ऑन, व्हॉट डू यू कॉल ऑन unmarried man. त्या अविवाहित माणसास तू का बोलवतोस, है ना. तर अविवाहित माणसास तू का बोलवतोस. तर अशा प्रकारचे व्हॉट, विच, हुज आणि हुम, है ना. तर हे वापरण्यासाठी आपल्याला प्रश्नार्थक सर्वनामाचा वापर केला जातो, है ना. तर त्याच्यानंतरचं आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. हे झाले प्रश्नार्थक सर्वनामे. त्याच्यानंतर रिलेटिव्ह प्रोनाउन, RELATIVE, रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउन्स. आता रिलेटिव्ह प्रोनाउन्स कोणते आहेत मग, संबंधदर्शक सर्वनामे. त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये संबंधदर्शक सर्वनामे. तर ते कोणकोणते आहेत मग संबंधदर्शक सर्वनामे. आताच तुम्हाला मी दिलो ते सुद्धा इकडे इंट्रॅगेटिव्हमध्ये सुद्धा तेच आहेत. कोणकोणते, हुज, हुम, हे संबंध होतात. हुम, व्हॉट, विच, whoever, whatever, whichever, है ना. तर अशा प्रकारे हे संबंधदर्शक सर्वनाम आहेत. कोणकोणते आहेत सर्वनाम. हू म्हणजे कोण, हुज म्हणजे कोणाचा, हुम म्हणजे कोणाला, व्हॉट म्हणजे काय, विच म्हणजे कोणते, हू एव्हर म्हणजे जो कोणी, व्हॉट एव्हर म्हणजे जे जे, विच एव्हर म्हणजे जे जे, है ना. तर हे काय आहेत, तर संबंधदर्शक, दोन नामामध्ये संबंध दर्शवणारे शब्द. संबंध म्हणजे दोन नामामध्ये संबंध दर्शवणे, दोन नामाची जोड मारणे. कसं, द पार्सल. आता मोडतात आहे बघा, द पार्सल, PARCEL, द पार्सल which my uncle
विच माय अंकल UNCLE विच माय अंकल सेंट मी कॉमा reached me yesterday REACHD reached me yesterday YESTERDAY है ना. द पार्सल, आता इथं प्रश्नचिन्ह नाही, हे फक्त संबंधदर्शक आहे, तिथं प्रश्न तयार होतो. दोन्ही मधला फरक लक्षात घ्या. प्रश्न म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी आणि रिलेटिव्ह म्हणजे दोघांमधला संबंध दर्शवण्यासाठी. आता इथं पार्सल आणि माय अंकल, बघा माय अंकल है ना, हे दोन संबंध कशाने सांगितलं, हे विच न दर्शवलं आहे. पार्सल जे की द पार्सल विच माय अंकल सेंट मी रीच्ड यस्टरडे. पार्सल चुलत्यानं पाठवलं, पार्सल मला परवा पोहोचलं आहे है ना. काकानी पाठवलेलं पार्सल मला काल पोहोचलं आहे, मिळालं आहे. दिस इज द जेंटलमॅन, दिस इज GENTLE, दिस इज द जेंटलमॅन हुज गेस्ट was in Calcutta CALCUTTA कलकत्ता CLCUTTA क्वेश्चन मार्क नाही. दिस इज द जेंटलमॅन, बघा हे हुन संबंध दाखवलाय, जेंटलमॅन आणि गेस्ट. बघा दिस इज द जेंटलमॅन हुज गेस्ट वॉज इन कलकत्ता, ज्याचे पाहुणे कलकत्त्यात होते तो हाच सभ्य माणूस आहे. ज्याचे पाहुणे कलकत्त्यात राहतात तो हाच सभ्य माणूस आहे है ना, वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे दोन नामामध्ये संबंध दर्शवणे, त्यासाठी सुद्धा आपण रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर केला जातो, प्रश्न विचारण्यासाठी प्रोनाउनचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे दुसरे उदाहरण घेऊया. द बॉय हुम, ज्याला, बॉय म्हणजे मुलगा की ज्याला, बॉय हुम आय रिकमेंडेड RECOMMENDED आय रिकमेंडेड, मुलगा हुम रिकमेंडेड. विल बी seeing you yesterday, you tomorrow. Full stop. The boy whom I recommended will be seeing you tomorrow. है ना, ज्या मुलाची मी शिफारस केली ते तुम्हाला उद्या भेटतील है ना. तर अशा प्रकारे विच आणि हुज, हुम हे संबंधदर्शक सर्वनाम आहेत. याचा वापर आपण दोन शब्दामध्ये संबंध दर्शवण्यासाठी केला जातो. तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्या पुढचं सर्वनाम आहे पहा. तर आपण सर्वनामाचे प्रकार पाहत आहोत. तर सर्वनामाचे प्रकार पाहत असताना आपल्या वाक्यरचनेमध्ये सर्वनामाला फार मोठी किंमत आहे. त्याचे प्रकार, त्याची व्याख्या, प्रत्येकाचा संबंध वाक्यामध्ये काय आहे ते तुम्हाला स्पष्ट मी करून सांगतोय. तर हे व्हिडिओ संपेपर्यंत कुठं जाऊ नका, सतत पाहत राहा. दुसरं आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ट्रेटिव्ह प्रोनाउन. आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे दर्शक सर्वनाम, त्याला मराठीत काय म्हणतो आपण, दर्शक सर्वनाम है ना. काय म्हणतो, दर्शक सर्वनाम है ना. मग कोणकोणते आहे ते दर्शक सर्वनाम है ना. हे सर्वनाम एखाद्या वस्तूचा बोध करून देतं, एखादी वस्तू दर्शवतं, एखादी व्यक्ती दर्शवतं है ना, एखादा प्रसंग दर्शवतं. पहा मग हे कोणकोणते सर्वनाम आहेत. मग ते
हे बघा, हे डस्टर, दिस इज डस्टर है ना. दिस इज चॉकपीस, दिस काय आहे, डस्टर दर्शवतं है ना. एखाद्या विशिष्ट नामाचं नाम दर्शवतं, डस्टर, बोर्ड है ना. पुढे दिस, दॅट. आता धिस हे जवळची वस्तू दर्शवण्यासाठी, जवळचा व्यक्ती दर्शवण्यासाठी. दॅट हे आपल्यापासून थोडे अंतर असलेल्या वस्तू किंवा वस्तू दर्शवण्यासाठी, दिस आणि दॅट. त्याच्यानंतर आहे दीज है ना, दीज. त्याचं काय आहे, दीज, दोज, दिस, दॅट, दीज, दोज. हे काय आहेत, दर्शक सर्वनाम आहेत. काय आहेत, दर्शक सर्वनाम आहेत. पहा उदाहरण, दिस इज द बायसिकल, BICYCLE. This is the bicycle that I bought yesterday. That I bought yesterday. YESTERDAY है ना. This is the bicycle that I bought yesterday है ना. बरोबर आहे ना. काल मी जी सायकल घेतली ती हीच आहे. काल मी जे सायकल विकत घेतली ती हीच आहे है ना. दिस इज द बायसिकल, ही सायकल, दॅट की आय बॉट यस्टरडे, की जी मी काल विकत घेतलेली आहे. दिस इज मिस्टर कुमार्स हाऊस. दिस इज मिस्टर कुमार्स हाऊस. हे मिस्टर कुमारचं घर आहे. हे मिस्टर कुमारचं घर आहे. दर्शक सर्वनाम वस्तूचा किंवा व्यक्तीचा बोध करून देतं, त्याला आपण काय म्हणतो, दर्शक सर्वनाम म्हणतो. द बुक बघा, द बुक, द बुक, द बुक दॅट आय बॉट, that I bought are these. The book that I bought are these. बघा, पुस्तक जे मी विकत आणले ते हे आहेत है ना. द बुक दॅट आय बॉट आर these. आता पुस्तकाचा संबंध घालतो बघा, दॅट है ना. बघा, लक्षात ठेवा. द बुक दॅट आय बॉट आर these म्हणजे दोन शब्दामध्ये काय करतं, ते संबंध दर्शवतं है ना. बघा, दर्शक, दॅट बुक, दॅट म्हणजे कोणते, हे पुस्तक, ह्याचा संबंध दर्शवतं, दॅट बुक. पुढे पहा, अजून एक उदाहरण घेऊया. दीज सिरीज, SERIES. These series are less. These series are less expensive. These series are less expensive than those. आता दोज आणि दीज बघा, हे दोन काय आहेत, डेमॉन्स्ट्रेटिव्ह सर्वनाम आहेत. त्याचा पुढला प्रकार बघूया. त्याचा पुढला प्रकार आहे इनडेफिनाइट प्रोनाउन. indefinite pronoun, indefinite pronoun, INDEFINIT, indefinite, अनिश्चित सर्वनामे, त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, अनिश्चित सर्वनामे. मग आता ते पुरुषासाठी कोणते आहेत आणि पुरुषासाठी कोणते आहेत आणि वस्तूसाठी कोणते आहेत, त्याची आपण दोन विभागणी करूया, है ना. दीज प्रोनाउन आर वी आर गोइंग टू डिवाइड, है ना. दीज प्रोनाउन वी विल डिवाइड इनटू टू पार्ट्स, वन पार्ट फॉर पर्सन, सेकंड पार्ट फॉर थिंग्स. मग आता
व्यक्तीसाठी कोणकोणते आहेत पहा मग. पर्सन, PERSONS, पर्सनसाठी पहा. somebody, anybody, someone, है ना, someone, anyone, someone, anyone, nobody, है ना, nobody. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, हे 5 काय आहेत, पुरुषाचा बोध करून येतात. somebody, है ना, somebody, anybody, someone, anyone, nobody, है ना, nobody. हे प्रत्येक पुरुषाचा बोध करून देतो. आता त्याच्यानंतर वस्तूचा किंवा बघा, वस्तूसाठी बघा, थिंग्स साठी कोणकोणते असं मग ते समथिंग, नथिंग. हे वस्तूचा बोध करून देतात. समथिंग, नथिंग, एनिथिंग, है ना. 3 सर्वनाम आहे, समथिंग, नथिंग, एनिथिंग. हे फक्त वस्तूचा बोध करून देतात, है ना, बरोबर आहे ना. समथिंग, nothing is possible, nothing is possible in the world. जगामध्ये अशक्य काही नाही, है ना. nobody comes to me, माझ्याकडे कोणी आलं नाही, म्हणजे व्यक्ती. nobody comes to me, माझ्याकडे कोणी आलं नाही, है ना. आता ह्याच्यामध्ये काही भाग आहेत अजून ज्यामध्ये की काही सर्वनाम हे संख्या दर्शवतात आणि काही सर्वनाम हे प्रमाण दर्शवतात. जर त्याच्यामध्ये ह्याच्यामधलाच प्रकार आहे तो एक कोणता, तर प्रोनाउन ऑफ नंबर, संख्यादर्शक सर्वनाम. प्रोनाउन ऑफ नंबर, संख्यादर्शक सर्वनाम. संख्या म्हणजे कोणती घ्या, हे 10, हे 7, हे फर्स्ट, हे सेकंड, है ना, 11, etc. कोणती संख्या दर्शवतात. 10 बॉईज आर प्रेझेंट इन द क्लास, 10 विद्यार्थी वर्गामध्ये उपस्थित आहेत, है ना, बरोबर आहे ना. 20 स्टुडंट्स वेर नॉट प्रेझेंट इन द क्लास yesterday, परवा 20 विद्यार्थी वर्गात उपस्थित नव्हते, वगैरे वगैरे असं, है ना. तर अशा प्रकारे ह्याला म्हणतो आपण प्रोनाउन ऑफ नंबर आणि प्रोनाउन ऑफ क्वांटिटी. प्रोनाउन ऑफ क्वांटिटी, चुकलं स्पेलिंग. क्वांटिटी, QUANTITY. नंबर ऑफ क्वांटिटी, प्रमाण. कसं प्रमाण त्याचं बघा, काय, ऑल. हे मोजता येत नाही, प्रमाण आहे प्रिय, है ना. ऑल, है ना. मेनी, मच, none of, both, few, a few, little, little, a little, है ना. several, several, है ना. तर की झाले ऑल, मेनी, मच, सम दोन्हीकडे मोडतोय, मोजता वेळ त्याच्यात मोडतोय.
none of, both, few, a little, है ना, several, some, etc. हे काय आहे तर प्रोनाउन ऑफ क्वांटिटिव्ह. प्रोनाउन ऑफ क्वांटिटिव्ह, त्याची गणता करता येत नाही, ती अंकात मोजता येत नाही. आता मच शुगर, मच मिल्क, many students, many teachers, all the students, all the women, none of the boys, है ना, both of them, few boys, a few boys, little water, a little water, several students, several men, some person, some women, some school, है ना. प्रत्येकाच्या पुढे काय येईल माहिती आहे का, एक नाम येते. बघा आता हे all men, all boys, many student, many women, much sugar, much milk. म्हणजे प्रत्येकाच्या पुढे काय येतंय, आता काय करू, प्लस नाऊन, ह्याच्या पुढे काय येतंय, नाऊन. कुठलाही नाऊन एक येणार, लक्षात ठेवा, कुठलाही एक नाऊन येणार ज्याच्या पुढे, है ना. नाऊन शिवाय येऊ शकत नाही. मेनी म्हणले त्याच्या पुढे एक नाऊन येणारच, मच त्याच्या पुढे एक नाऊन येणारच, ऑल म्हणले की एक नाऊन येणारच, नन म्हणले की एक नाऊन येणारच, बोथ म्हणले की एक नाऊन येणारच. म्हणजे हे सांगायचं तात्पर्य म्हणजे मग ते एकवचनी असेल किंवा मग ते अनेकवचनी असेल वगैरे. तर हे झालं डेफिनेटमध्ये. त्याच्यातले दोन प्रकार, एक आहे प्रोनाउन ऑफ नंबर आणि प्रोनाउन ऑफ क्वांटिटी. आता डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन है ना. कोणतं प्रोनाउन आहे ते, डिस्ट्रीब्युटिव्ह, DISTRI, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणजे विभाजक सर्वनाम. त्याला काय म्हणतो मराठीमध्ये आपण, विभाजक सर्वनाम. डिस्ट्रीब्यूट करणे म्हणजे विभाग करणे, डिस्ट्रीब्यूट करणे म्हणजे काय करणे, डिव्हाइड करणे, स्प्लिट करणे. डिव्हाइड म्हणजे विभागणी करणे, पार्ट, आणि डिस्ट्रीब्यूट है ना, विभागणी करणे, डिवाइड करणे, है ना. विभाजक सर्वनाम कोणकोणते आहेत ते, ईच म्हणजे प्रत्येक, आयदर, EITHER, आयदर, नायदर, NEITHER, नायदर, एव्हरीवन, EVERY, ONE, एव्हरीवन, एव्हरीबडी, EVERY, BODY, एव्हरीबडी, है ना. आता हे सर्व सर्वनाम आहे, हे काय करतात, सिंग्युलरसाठी वापरतात. सिंग्युलरसाठी SINGULAR, हे सिंग्युलरसाठी वापरतात, लक्षात ठेवा. ह्याच्या पुढे जे नाम येईल, क्रियापद येईल, ते काय येईल, हे काय येईल क्रियापद ह्या ठिकाणी, व्हर्ब काय येईल सांगा, व्हर्ब काय येईल, सिंग्युलर राहील. ह्याच्या पुढे जे क्रियापद येईल ते काय राहील, हे सिंग्युलर व्हर्ब ह्याचा वापर केला जाईल. उदाहरण देतो तुम्हाला, तुम्हाला चटकन लक्षात येईल. ह्याला कसं लिहून घेतलं का सर्वांनी, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणजे विभाजक सर्वनाम. ईच बॉय, आयदर ऑफ, नायदर ऑफ, एव्हरीवन, एव्हरीबडी, हे सर्व सर्वनाम आहेत. डिस्ट्रीब्युटिव्ह हे सर्वनाम एकवचनीसाठी वापरले जातात. त्याच्या पुढे एकवचनी क्रियापद आलं पाहिजे. चूज द करेक्ट व्हर्ब फॉर्म म्हणलं तर कर्ते म्हणून जर हे आले तर त्याच्या पुढे जे सिंग्युलर सर्वनाम आहेत तेच वापरलं पाहिजे. तुम्हाला मी सांगितलं होतं, शब्दांच्या जातीमध्ये फक्त दोनच शब्दांच्या जातीचे एकवचन किंवा अनेकवचन केले जाते, एक सर्वनाम आणि एक नाऊन. हे दोनच अशा शब्द जाती आहेत, त्याचं फक्त एस किंवा ES प्रत्यय लावून किंवा त्याच्या स्वरामध्ये बदल करून त्याचे अनेकवचन केले जाते. असे दोनच प्रकार आहेत, दोनच जाती आहेत. कोणते, नाव आणि व्हर्ब. ह्या दोनच शब्दांच्या जातीचे एकवचन किंवा अनेकवचने होते, ते दुसरे शब्दांच्या जातीचे अनेकवचन होत नाही. आता उदाहरण पहा डिस्ट्रीब्युटिव्हचं. काय बघा, एव्हरीवन, EVERY, एव्हरीवन. समजा 10 लोक आहेत, त्यातला प्रत्येक जण, एव्हरीवन. बघा एकवचनी म्हणजे अनेक आहेत पण त्याच्यातला प्रत्येक जण, एव्हरीवन म्हणजे एकवचनी. एव्हरीवन हॅज, हिज,
एव्हरीवन हॅज हिज ओन प्रॉब्लेम, ओन प्रॉब्लेम्स. त्याच्यापैकी प्रत्येकाला समस्या आहे, त्याच्यापैकी प्रत्येकाची समस्या आहे. एव्हरीवन हॅज हिज. बघा हिज, हिज कशामुळे मागे एकवचनी आहे. जर इथं हे पुरुषासाठी वापरलं जातं आहे ना, एव्हरीवन. हे जर पुरुषासाठी वापरलेलं आहे म्हणून हिज आलं आहे. इथं स्त्री असेल तर इथं आपण हर घेतलं असतं, आणि हे अनेक वचने असलं समजा तर आपण देर वापरलं असतं. म्हणून लक्षात ठेवायचं, ह्या टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदापुढे येणारं सर्वनाम जे आहे पॉझिटिव्ह केस आहे ना, पॉझिटिव्ह केस ती काय करते, ह्याला अनुसरून येते आहे ना. देर, देम, हिज वगैरे वगैरे. प्रॉब्लेम. ठीक आहे. पुढे तर अशा प्रकारे हे सर्वनाम आहे ना, सर्वनाम या ठिकाणी टॉपिक आपला थोडक्यात संपलेला आहे ना. तर ह्याच्यावर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास पडत असतो आहे ना. हे सर्वांनी तंतोतंत ह्याचा अभ्यास करा आणि परीक्षेमध्ये घोघोईस हे संपादन करा. कारण व्याकरण मी शिकवतो आहे, व्याकरणासाठी सर्वांना ह्याचा फायदा झाला पाहिजे आणि म्हणून कोणीही ह्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये है ना. आता आपण तिथं सर्वनाम हा टॉपिक आपला संपलेला आहे. सर्वनामाचे प्रकार, सर्वनामाची व्याख्या है ना, पर सर्वनामाचे प्रकार, त्याचे प्रत्येकाचं उदाहरण आहे ना. तर ते आता प्रश्न कसा पडतो परीक्षेमध्ये, नेम द काइंड्स ऑफ प्रनाउन. एक वाक्य दिलं जातं आहे आणि त्या वाक्यामध्ये काय म्हणते, नेम द काइंड्स ऑफ प्रनाउन, की सर्वनामाचा प्रकार ओळखा. सर्वनामाचा प्रकार ओळखा. मग कोणता सर्वनामाचा प्रकार आहे ते सांगायचं. एवढे आपण जे प्रकार पाहिले त्याच्यात तो कोणता प्रकार आहे त्याचं नाव लिहायचं. किंवा एक काय होईल, द 3 वर्ड्स विल बी गिवन है ना. 3, 4, 7 words will be given and into the bracket the suggestion will be given है ना. Identify the kinds of pronoun. Identify the kinds of pronoun. प्रोनाऊनचा प्रकार ओळखा. शब्द दिले जातील त्या शब्दाचा प्रकार सर्वनामाच्या कोणत्या भागात मोडतो ते तुम्हाला स्पष्ट लिहिता आलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी आपला हा टॉपिक इथं संपलेला आहे. तर सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. अशा प्रकारचे व्हिडिओ आपण बघत चला. मी दररोज नवीन नवीन व्हिडिओ आता घेऊन येत आहे. आता उद्याच्या तासिकेमध्ये आपल्याला आता दुसरी शब्दाचं बघायचं ते म्हणजे ॲडजेक्टिव्ह, विशेषण व त्याचे प्रकार, त्याचा वाक्यात उपयोग, विशेषण कसं ओळखायचं, त्याला कोणकोणते प्रत्यय लागतात, हे सर्व डिटेल्स मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर सर्वांनी हे काळजीपूर्वक ऐका आणि तासाला नियमित उपस्थित राहा. अर्धवट तास सोडून कोणी बाहेर जाऊ नका. धन्यवाद.